मॅनेज कशानं होतं माणूस, काही तुम्ही एखादी आमदारकी खासदारकी दिली किंवा पैशालाच मॅनेज होईल ना. रात्री 3:30ला कोणता व्यक्ती जागी राहिला असता. आमचे लोक पायपे चालून दमून भागून झोपलेले होते हो. तुम्ही यांनी 17 दिवस उपोषण केलं ना आमरण बिना अन्न पाण्याचं. नुसतं फेसबुकवर व्हॉट्सॲपवर किंवा यूट्यूबवर अशा मीडियावर बाईट देऊन तुम्हाला पब्लिसिटी भेटेल हे सोडून द्या. माणूस झिरोचा हिरो बी होतो आणि हिरोचा झिरो बी होतो. पण काही आहे ना सरकारशी आतापर्यंत मॅनेज होत आलेले. पण यातले काही मेन माणसांनी पैसे खाऊन ह्या चळवळीला बदनाम केलं होतं. ती समिती ज्या वेळेला आली त्यावेळेला पण मी तिथंच खालीच होतो. ते 4थ्या मजल्यावर मनोजदादा राहायला होते. म्हणजे रात्रीचा मुक्काम त्यांचा तिथं होता. आणि बंद दाराआड नाही सर, खाली इतकी पब्लिक जमा झाली होती. म्हणजे उद्या निर्णय देणार 12 वाजेला. पण लोकांना आता एवढे दुरून खेड्यापाड्यातून लोक आले हो सर. आणि त्यांना फक्त फोटो नव्हता काढायचा, त्यांना मनोजदादाला भेटायचं नव्हतं. त्यांची फक्त इच्छा होती डोळ्याने पाहायची. आणि इतकी भीड होती सर, इतकी भीड होती. आणि शेवटी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पण जरुरी होती. जर ते पब्लिकली आले असते, आता इथं आंतरवालीला कसं झालेलं आहे की सवय झालेली लोकांना ना. आता इतक्या ऐन रात्री इतक्या प्रमाणात सगळी सुविधा करणं शक्य नव्हतं म्हणून. आणि चर्चा शेवटी त्यांनी पब्लिकली सांगितलंच ना की आपण असा निर्णय घेतला. तुमचे मीडियाचे सगळे बांधव तुम्ही सकाळी बघा 6-7 वाजता पत्रकार परिषद झाली की आपण असा निर्णय घेतला. रात्री 3:30ला कोणता व्यक्ती जागी राहिला असता. आमचे लोक पायपे चालून दमून भागून झोपलेले होते हो. त्यांना कधी उठवायचं, त्यांची उद्या म्हणजे तुम्हाला त्यांचं एक दर्शन तुम्ही ग्राउंड रिपोर्ट जर बघितला, आम्ही तुम्ही पण ग्राउंड रिपोर्ट घेतलेले आहे सर. तर ग्राउंड रिपोर्ट बघितला की किती लोकांचा थकवा चालून झोपायला जागा नव्हती हो. पण कसं आहे ना, एक अत्यंत महत्त्वाचा आक्षेप त्यांनी नोंदवलेला आहे की जरांगे पाटलांची देहबोली ही बदललेली मला दिसली आणि काहीतरी घडलंय संशयास्पद घडलंय असं त्यांनी बोललेलं आहे जाहीररित्या त्यांच्या व्हिडिओमधून. आता वागळे साहेब अभ्यासक आहे, म्हणजे फार मोठे अभ्यासक आहे. मला पण वाटतं ते अभ्यासक आहे. पण वागळे साहेब तुम्ही एक बघा, जे सर्वसामान्य मराठी आले होते कोटीच्या संख्येत, कोट्यावधी आले होते, तर तुम्ही त्यांच्या बाईट घेऊन बघितल्या की नाही बघितल्या मला नाही माहिती. अहो एका मिनटात जेव्हा मनोजदादा जरांगे यांनी काल सांगितलं की आपल्याला असं अधिसूचना आलेली आहे आणि आपल्याला वापस जायचं आहे, एक तरी आमचा गरजवंत मराठा तुम्हाला विरोध करताना दिसला का हो? अरे मग तुम्ही कशाहून म्हणता? हां, जर तुम्हाला त्या लोकांनी विरोध करताना बघितलं असतं तुम्ही तर तुम्ही म्हणू शकत होते तसं. हे तुम्ही काय झालं आता, जे आमच्या ह्या लढ्यापासून जे असंतुष्ट आहे, म्हणजे ज्यांचे नावं पुढे यायना झाले, त्यांना वाटतं आम्ही कित्येक वर्षापासून आम्ही याच्यात आहे. आम्ही सर्व अभ्यासकांचं कौतुक करतो, म्हणजे त्यांनी हा लढा टिकून ठेवला. हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आणि गरजवंत मराठ्यांचा लढा मनोज जरांगे पाटलांनं उभा केलेला आहे. तर हा लढा त्यांनी कुठं कसा किती वेळ द्यायचा आणि काय निर्णय घ्यायचा हा मनोजदादा जरांगेच निर्णय घेऊ शकतो. तुम्हाला जर वाटत असेल की हे चुकीचं झालं आहे, तुम्ही तुमचं वेगळा घ्या ना, तुम्ही तुमचं वेगळं आंदोलन करा. तुम्ही यांनी 17 दिवस उपोषण केलं ना आमरण बिना अन्न पाण्याचं, तुम्ही 18 दिवस करून दाखवा आणि मग तुम्ही तुमच्या बाजूने मग तुमचा वेगळा लढा उभा करा. पण असं नुसतं फेसबुकवर व्हॉट्सॲपवर किंवा यूट्यूबवर अशा मीडियावर बाईट देऊन तुम्हाला पब्लिसिटी भेटेल हे सोडून द्या. ज्या वेळेला तुम्ही ते स्टेटमेंट देता त्याच्या खाली सर्वसामान्य लोकांच्या कॉमेंट वाचत चला की सर्वसामान्य माणूस काय म्हणतोय. अहो जी दखल 60 वर्षात कोणी घेतली नाही, ह्या 6 महिन्यात या माणसाने दखल घ्यायला लावली. सगळं प्रशासन हलवून टाकलं, मुंबई बंद करून दाखवली. एक वैयक्तिक सर्वात पहिले आता तुमचा हाही मुद्दा फार जबरदस्त आहे, तुम्ही जो प्रश्न विचारला मला. पण तुम्हाला एक सांगतो सर, आमचे मराठे कधीच एक येत नव्हते, कधीच एकत्र होत नव्हते. ह्या 6 महिन्यात ह्या मनोज जरांगे पाटलांना किती जागीरदार असू द्या, नाही तर ग्राउंड लेवलचा सालदार असू द्या, हातगाडीवाला असो, हे सगळे एका नेतृत्वात आणले, एका छताखाली आणले. तुम्ही बघा आमच्या आंदोलनात येणारा माणूस हा तुम्हाला दिसल की तो त्याचे बडेजाव दाखवत नाही. तो आला की सर्वसामान्य मराठा म्हणून येतो. सगळ्यात मोठं हे काम केलं. हे आम्ही जे सर्वसामान्य लोक आहे, आमचा 100% विश्वास आहे. कोर्टात काय होईल त्याचं आम्ही जास्त हे नाही सांगू शकत तुम्हाला. कोर्टाचं तर ती अभ्यासक आमची मंडळी लढतातच आहे. पण आम्हाला सर्वसामान्य मराठ्यांना हा विश्वास आहे की आपल्या मराठा समाजाला एकमेव व्यक्ती आरक्षण देऊ शकतो आणि ते फक्त मनोज जरांगे पाटील. त्यांनी कालचाही जो निर्णय घेतला ते जे काय ते
म्हणजे छोट्या पब्लिसिटीसाठी हे करणारे ना त्यांना सांगतो की तुम्ही मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात बोलणं सोडून द्या. एकमेव मराठा समाजाला न्याय फक्त मनोज जरांगे पाटील देऊ शकतात. अहो मॅनेज कशानं होतं माणूस, काही तुम्ही एखादी आमदारकी खासदारकी दिली किंवा पैशालाच मॅनेज होईल ना अरे हे व्यक्ती तुम्ही अब्जावधी रुपये जरी दिले देऊन पहा. तुम्ही जे अभ्यासक जे आहेत ना ते नाव ठेवू राहिले त्यांना म्हणतो की तुम्ही 1 अब्ज रुपये घेऊन या आणि त्या माणसाला म्हणा की लढा मागं घ्या, त्याने घेऊन दाखवा. ते काढली म्हणजे एका अर्थाने लक्ष्मण हाके कोण आहे तेच ओळखत नाही. मग अवकात काढायचं त्यांचे म्हणजे अवकात काय आहे त्यांचे आपल्याला काय माहिती नाही का. पण मनोज जरांगे पाटील जे आहेत ना आता एवढे नॅशनल मीडियाचे पत्रकार सगळ्यात हुशार असतात, कारण त्या पत्रकारांना सर्व बाजूचा अभ्यास असतो. राजकारणी लोकांना नसतो बरं का. राजकारणी लोकांना कसं गुंतवायचं म्हणजे प्रश्नात गुंतवायचं आणि माणूस झिरोचा हिरो बी होतो आणि हिरोचा झिरो बी होतो. पण सर्व ते जेवढे पत्रकार आहे आम्ही बघितले नॅशनल मीडियाचे बी त्यांनी हात टेकले. त्यांचं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटील हे एकाही प्रश्नाला असं म्हणजे कधीच बगल दिली नाही, चुकीचं स्टेटमेंट कधी त्यांच्याकडून आलं नाही. आणि तुम्ही कोण म्हणजे तुमच्यासोबत डिबेट कराल तुम्ही कोण. अरे सोडून द्या म्हणजे तुम्ही जरांगे पाटलाला तुमच्यासमोर त्या माणसाला भेटायला आम्ही तरसतो आणि तुम्ही म्हणता तुमच्यासमोर डिबेटला बसवायचं. कमाल आहे. आणि कोणती मीडिया तुम्हाला पब्लिसिटी देणार आहे म्हणजे तुम्ही पब्लिसिटी स्टंट आहे चर्चेत येण्यासाठी. आता हे पहा ना तुम्ही जे काय अभ्यासक मंडळी किंवा जे सांगितले ना तुम्ही लोक जे नावं उचलू राहिले, आता काय होतं की ट्रेंडिंग विषय मनोज जरांगे पाटलावर बोललं की व्हायरल व्हायलं. मग तुम्ही ते रीलमध्ये म्हणा, यूट्यूबला म्हणा, मीडियावर म्हणा, काहीतरी एक प्रतिक्रिया लागते ना, तर त्याच्यामुळं हिट होण्याचा स्टंट आहे. आणि ह्याच चळवळीत आता सध्या बरेच जण हिट होऊन चाललेले केलेले. बऱ्याच वर्षापासून समाजासाठी बऱ्याच जणांनी कामं केलेली आहे. सगळेच चुकीचे असे नाही, पण काही आहे ना सरकारशी आतापर्यंत मॅनेज होत आलेले. आता मी तरी 2006 पासून बघतो. मी मराठा चळवळीत 2006 पासून आहे. आणि तुम्ही जर बघितलं असेल तर त्या लोकांनी बरंच काम केलेलं आहे माझ्या माहितीचं. म्हणून आम्ही त्यांचे आभार मानतो. त्यांचा एवढा अभ्यास ठीक आहे आम्हाला नसेल, पण काय व्हायलं त्यातले काही लोकांनी ना सरकारशी मॅनेज होऊन ज्या वेळेला जे सरकार होतं म्हणजे आजचं नाही प्रत्येक वेळेस यांनी काय दाखवलं. आमचे जे 2016च्या नंतर क्रांती मोर्चे निघाले, मूक मोर्चे निघाले, इथं काय झालं होतं आमच्या कोपर्डीच्या भगिनीवर अन्याय अत्याचार झाला होता. त्यावेळेला ज्या भावना होत्या की आपल्या समाजाच्या भगिनीवर अत्याचार झाला म्हणून लोक उत्स्फूर्तपणे आले होते. आणि मराठा आरक्षणाचा हा पण मुद्दा होता. मग त्यावेळेला काय झालं की आपल्याला जर एक मोर्चा काढायचा तर त्याला नेतृत्व नाही पाहिजे. मग नेतृत्व कोणाचं, तर मग भगिनीवरच अत्याचार झाला म्हणून प्रत्येक ठिकाणी आम्ही भगिनी पुढं करायचो निवेदन द्यायला. पण आमच्या भगिनीचं असं होतं की त्यांनीही सरकारशी बोलू शकत नव्हत्या. मग बोलणारं नव्हतं. मग हे जे जुने काही लोक जे पब्लिकली फेस त्यांनी ओळखले जात होते, तर मग यांनी काय केलं सरकारला दाखवलं की हे पहा आम्ही मराठा चळवळीचे एवढे मोठे नेते. आणि मग हे काय करायचे, हे बैठकीला जायचे आणि मग तिथं गेल्यावर यायचे भांडणं व्हायचे की मी इतकं काम केलं, इतके वर्ष केलं, तितके वर्ष केले. पण यातले काही मेन माणसांनी पैसे खाऊन हा चळवळीला बदनाम केलं होतं. आज सकाळी